एखादी गोष्ट सातत्यानं जेव्हा करता त्यावेळी तुम्ही त्यातले तरबेज बनता. वज्रासारख्या कठीण दगडावर पाण्याचा एकच थेंब सतत आदळत राहतो आणि तो वज्रासारखा कठीण दगड फुटतो. तो काय पाण्याच्या थेंबाच्या ताकदीनं नाही, त्याच्या सातत्याच्या सामर्थ्यानं. हे सातत्य तुम्हाला घडवतं. मग हे सततचं सातत्य कधी येईल? तुम्ही जितक्या लवकर त्याला ध्येय द्याल तितक्या लवकर येईल ना. उशिरा देऊन कसं जमेल? ते आत्ताच ध्येय द्या. ध्येयासाठी तयार करा मुलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात अशक्य असं काही नाहीये. मानवी जीवनाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. डॉक्टर बनवायचं आहे, बनवू शकता. इंजिनियर बनवू शकता, शास्त्रज्ञ बनवू शकता, IITians बनवू शकता, अभिनेता बनवू शकता, क्रिकेटपटू बनवू शकता. जे हवं ते. काही असं नाही की तुम्ही बनवू शकत नाही, अजिबात नाही. बनवूच शकता. सुरुवात लवकर करा, ध्येय लवकर द्या आणि प्रवासाला सुरुवात जितक्या लवकर होईल तितक्या लवकर करा. तो शिखरावरच पोहोचतो. सगळ्यात महत्व क्षमता आहे, तो प्रत्येकात आहेत, पण आपल्यात क्षमता आहेत याचा शोधच अनेकांना लागलेला नाहीये. मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच मला विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं काय ते. मी त्याला म्हटलं, तू काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटला करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर पळायला सांगितलंय का? 100 मीटर नाही, करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना. आणि मग हळूच म्हटला 5 मिनिटं तरी लागतील 100 मीटरला. अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. म्हणजे तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचंच बंद झालं. पण तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला, ए पळ कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला, 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटलं मग कुत्रं मागं लागलेलं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची वस्तू असते. तुम्ही तुमच्या मुलांना कधी सांगितलंय? गुरुकुलात शिक्षण घेतल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र अयोध्येला आले आणि राजा दशरथांनी ठरवलं आता श्रीरामांचा राज्याभिषेक करायचा. सगळा आनंदात आहे, उद्या राज्याभिषेक आहे. आणि आदल्या रात्री कैकेयी माता येऊन सांगतायत, तुम्ही मला 2 वचन देणे आहात. तो काळ होता प्राण जाय पर वचन न जाय. आणि कैकेयी मातेने वचन मागितलं. श्रीरामांना 14 वर्ष वनवास आणि भरताला अयोध्येचं राज्य. आनंदाच्या शिखरावर असणारे प्रभू श्री रामचंद्र दुसऱ्या क्षणी खाली आले. संकट काय असतात?
हा सगळा राजेशाही थाट सोडला, निघाले वनवासात. तो वनवास तर सोसतातच आहेत, पण तोच रावणानं सीतामातेना पळवून नेला. दुसरं संकट, श्रीरामांच्या हातून प्रभू प्रकट झाले ना, ते या संकटांच्या वनवासात. कृष्ण भगवान उगाच नाही झाले, राजपुत्र असूनही तुरुंगात जन्म घेणारा आणि राजपुत्र असूनही गाई गोठ्यात गाई गुरांचं शेण काढणारा, संघर्षाचा तो सारथी, हे सगळं आयुष्यातलं सहन केलं म्हणून कृष्ण भगवान कृष्ण झाले. यशाला शॉर्टकट नसतो, हे आमच्या पोरांना सांगून द्यायला हवं आम्ही. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढं तुमचं यश मोठं. तुमची संकट जितकी जास्त तितकी तुमची उंची जास्त. रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून शिकणारे भीमराव आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्याच आंबेडकरांना आपले गुरु मानतात. आणि ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आज त्यांचा पुतळा उभा केलाय आणि त्याच्या खाली लिहिलाय, सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर B.R. आंबेडकर. मला अभ्यासाला खोली नाही, माझ्या खोलीत दिवा नाही, मग मी अभ्यास कसा करू, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले नाहीत. रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसले पण शिकले. लाल बहादूर शास्त्री, गंगेच्या या काठावर त्यांचं घर, गंगेच्या त्या काठावर शाळा, नावेतून जावं लागायचं. जाण्यासाठी एके दिवशी काठावरून किनाऱ्यावर उभा राहिले. नौका येत होत्या, जात होत्या, सगळ्या नौका गेल्या, आता शेवटची नाव राहिली. तरी लाल बहादूर उभाच होते. शेवटी नावड्याने विचारलं, लाल बहादूर येतोयस ना शाळेत? लाल बहादूर म्हटले, यायचं तर आहे. मग चल ना रे, शेवटची नाव आहे. हो, पण तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडं. अरे मग आज नसतील तर उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे ना. नको, माझी आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको, तुम्ही जा, मी येईन. नाव निघून गेली. लाल बहादूर शास्त्रीने अंगावरचे कपडे काढले, कपड्यात स्वतःची वह्या पुस्तकं गुंडाळली, त्याचा मुंडासं करून डोक्याला बांधलं आणि सरळ गंगेत उडी घेतली. झपाचं पोहत पलीकडच्या काठावर पोहोचले. काठावर पोहोचून परत कपडे परिधान केले, वह्या पुस्तकं घेतले आणि वर्गात जाऊन बसले. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. कोण म्हणतं तुम्हाला परिस्थिती अडवते? रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारे APJ अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती होतात. कोण म्हणतं परिस्थिती तुम्हाला थांबवते? फिलिपाईन्स देशातली रिहा बुलोज नावाची एक 11 वर्षाची मुलगी शाळेतून आनंदात धावत धावत घरी आली. वडिलांना म्हणाली, बाबा, शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला. वडिलांना प्रचंड आनंद झाला, कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. खूप छान बेटा, अभिनंदन अभिनंदन बेटा. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होती रेहा म्हणाली, पण बाबा, आता या स्पर्धेत मी पहिली आली ना, मग माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे बाबा. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान बेटा, अभिनंदन अभिनंदन. तशी ती चिमुरडी रेहा म्हणाली, पण बाबा, आता राष्ट्रीय स्पर्धेत धावायचं आहे ना, मग मला धावण्याचे बूट लागतील. बाबा, घ्या नावं स्पोर्टचे शूज. किती दिवस सांगते, घ्या ना, घ्याल ना बाबा? आणि वडील म्हटले, घेऊया बेटा. या महिन्याचा पगार झाला ना की धावण्याचे बूट तुला नक्की घेऊया. ती चिमुरडी आनंदाने उड्या मारत बाहेर सरावाला निघून गेली. दिवस गेले. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली आणि त्या दिवशी ती चिमुरडी रिहा आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला. बाबा, 2 दिवस तरी मला शूज घालून सराव करायला नको ना? घ्या ना बाबा, कधी घेणार सांगा ना बाबा. आपल्या पोरीचे बोल ऐकले ना वडिलांच्या डोळ्यातनं खळतीशी अश्रू उघडला. पोरीला जवळ घेतलं आणि वडील म्हणाले, घ्यायचे होते ग बूट तुला, पण या महिन्याचा पगारच नाही हातात आला, पैसे नाहीयेत ग, नाही घेऊ शकत. बेटा मला माफ कर,
मी नाही घेऊ शकत. आपल्या वडिलांच्या डोळ्यात उघडणारे अश्रू त्या चिमुरडीने बघितले आणि स्वतःचे अश्रू लपवत सरदिशी तिथून बाजूला झाली. ती रिहा असं नाही म्हणाली, मला शूज नाहीत ना, मग मी स्पर्धेत भागच नाही घेणार. मला शूज नाहीत ना, आता मी धावणारच नाही. ती सराव करत राहिली. स्पर्धेचा दिवस उजाडला आणि ही 11 वर्षाची रिहा बुलोज मैदानावर आली. आजूबाजूचे सगळे स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले आणि त्यांच्या गर्दीत ही अनवाणी पयाची रिहा बुलोज. आता काही क्षणात धावण्याची स्पर्धा सुरू होईल. सगळे स्पर्धक रांगेत उभा राहिले, त्यात रिहा सुद्धा उभा राहिली. अचानक रिहाचं लक्ष प्रत्येक स्पर्धकाच्या पायाकडे गेलं. प्रत्येकाच्या पायात धावण्याचा बूट होता. रिहानं स्वतःच्या पायाकडे बघितलं, अनवाणी पाय. क्षणभर काय वाटलं कुणास ठाऊक. तिथनं सरदिशी बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नायके. जणू नायकेचे शूज तिनं घातलेत आणि जखमेच्या पट्ट्याचे बूट करून रिहा स्पर्धेला उभा राहिली. बघता बघता स्पर्धा सुरू झाली आणि रिहा बेभान पळत राहिली. तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतं. पाय ठेचकाळत होते, रक्ताळत होते, वेदना होत होत्या, पण रिहा धावत होती. जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. 100 मीटर, 400 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धेत रिहा पहिली आली. तिला 3 स्वर्ण पदकं मिळाली. ती चिमुरडी रिहा सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायाला बुटांमुळे वेग येत नाही, तुमच्या पायाला तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे वेग येतो. तुम्ही तुमच्या मुलांच्या हृदयात काय तीव्रतेनं त्याचं ध्येय पेरता, त्याच्यावर त्याची जिद्द ठरते. साधना असू दे अगर नसू दे, मला जिंकायचं आहे ही भावना त्याला ध्येयापर्यंत पोहोचवते. जी माणसं कारणात अडकून पडतात ती कधीही यशस्वी होत नाहीत आणि जी यशस्वी होतात ती कधीही कारणं देत नाहीत. तुमची मुलं जर कारणं द्यायला लागली तर समजून जा, हा काही करणार नाही, काहीही करणार नाही. असंख्य माणसं आहेत ज्यांनी शून्यातनं विश्व उभा केलंय. शिवाजी महाराजांकडे काय होतं? सैन्य होतं, संपत्ती होती, साधनं होती? काही नाही. तरी महाराजांनी शून्यातनं राज्य उभा केलं. म्हणजे हाताशी काही नसताना महाराज शून्यातनं राज्य उभा करतात. आमची पोरं किती भाग्यवान आहेत. काय नाही असं नाहीच आहे त्यांच्याकडं, तरी त्यांच्या हातून काही घडत नाही. प्रश्न आहे ना मोठा. मला कायम वाटतं, मला हे मिळालं नाही, माझ्या मुलाला मिळालं पाहिजे. आम्ही आयुष्य सायकलवर काढलं, माझा मुलगा गाडीवरनंच फिरला पाहिजे. लहानपणी खूप वाटायचं एखादा लेसचा शूज आपल्याला असावा, त्या काळी जमलं नाही, पण आता पोराच्या पायात कायम मला तो शोच पाहायचा आहे. आम्ही आमची स्वप्न मुलांमध्ये पाहतो, पण या सगळ्यांमध्ये त्याच्या संघर्षाचे दिवस मात्र आपसूक काढून घेतो. ज्याला संघर्षाची सवय नाही तो संकट आल्यावर टिकेल कसा? लढू द्या त्याला, संकटांशी भिडू द्या, परिस्थितीशी झगडू द्या, त्याशिवाय माणूस घडत नाही, हे पहिलं लक्षात घ्या. जितका सावलीत ठेवाल तितका त्याला उन्हाचा त्रास होईल. तुमची सावली आयुष्यभर नाही, ज्यावेळी तुमची सावली निघून जाईल त्यावेळी तो काय करेल? आम्ही कधीतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. 12 वर्षाचे शिवबाराजे पुण्याच्या लाल महालात होते. नुकतेच कुठं घोड्यावर बसू लागलेले, पण अजून पाय रिकिबीत पोचत नव्हते. एके दिवशी कोंडाजींबरोबर ते घोड्यांच्या पागेत फिरत होते. आज कुठल्या घोड्यावर रपेट मारायची? नवीन नवीन सायकल शिकलेल्या मुलाला कसं सारखंच सायकल चालवावं असं वाटतं, तसं महाराजांचं झालेलं आहे. आज कुठल्या घोड्यावर? एक एक घोडा बघत ते निघाले होते. अचानक एका घोड्याकडे शिवबाराजांचं लक्ष गेलं. कोंडाजी काका, आज या घोड्यावर बसूया.
कोंडाजी काकाने त्या घोड्याकडे बघितलं आणि कोंडाजी काकांचं काळीज चरकलं. नाही राज, हे लई अवखळ जनावर, थोरल्या महाराजासनी बी बसू देत नाही. नग नग हे सोडून बोला. तशा शिवबाराजे हट्टाला पेटले. नाही, आम्ही याच घोड्यावर बसणार, याच घोड्यावर काका काय करायचं ते करा, आम्ही याच घोड्यावर बसणार. लाल महालाच्या खिडकीत मासाहेब जिजाऊ उभा होत्या. कोंडाजींनी तिथूनच त्यांच्याकडे बघितलं आणि मासाहेबांनी तिथूनच इशारत केली, बसू द्या त्यांना. आता मात्र कोंडाजींचा निरुपाय झाला. त्यांनी तो घोडा सोडला खरा, पण कोंडाजी शिवबाराजांना म्हणाले, राज बशिवतो, पण घोड्याचा लगाम मी हातात धरणार, तुम्ही फकस्त बसायचं. राजे म्हणले, ठीक आहे, काही हरकत नाही काका. बघता बघता घोडं बाहेर आलं. शिवबाराजांना कोंडाजी काकांनी उचललं, घोड्यावर बसवलं आणि लगाम धरला. ते पुढे गेले. तोपर्यंत शिवबाराजांनी घोड्याला टाच मारली आणि वादळासारखं ते घोडं उफाळलं. भयान वेगानं सळसळू लागलं, तुफान वेगाने पळू लागलं. कोंडाजीच्या काळजाचं पाणी पाणी झालं. शिवबाराचे 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 म्हणेपर्यंत घोड्याने एक लांब उडी मारली आणि त्याच उडीनं शिवबाराचे खाली कोसळले. 3-4 कोलांट्या घेत एका जागी जाऊन थडकले. कोंडाजी थपापट्या वरानं धावत गेला. शिवबाराजांना जवळ घेतलं, कुठं लागलंय का बघितलं, पण कोंडाजींचा हात शिवबाराजांनी झटकून दिला. त्यांचं लक्ष होतं लाल मालाच्या खिडकीत उभा असणाऱ्या मासाहेबांकडे. त्यांना वाटत होतं, एवढे आपण घोड्यावरनं पडलो, मासाहेबांनी धावत यावं, आपल्याला कुशीत घ्यावं, डोक्यावरनं हात फिरवावा, विचारावं, शिवबाराजे लागलं तर नाही. पण मासाहेब तिथंच उभा होत्या, खिडकीतच. त्यांचं येण्याचं काही चिन्ह दिसेना. एवढे घोड्यावर न पडले, पण शिवबाराजे रडले नव्हते. पण मासाहेब येत नाहीत हे कळालं आणि मग मात्र शिवबाराजांनी रडायला सुरुवात केली. थोड्या वेळानं आपलं अंग झाडत ते उठले आणि ताड 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 चालत लाल महालात आत निघाले. मासाहेबांनी पायरीवर असताना हाक मारली, शिवबाराजे. शिवबाराजांचं एक नाही दोन नाही, शिवबाराजे पुढंच. मासाहेबांनी पुन्हा हाक मारली, शिवबाराजे थांबा. मग मात्र शिवबाराजे थांबले. मासाहेब जवळ गेल्या. शिवबाराजांच्या डोक्यावर हात फिरवला, पाठीवर हात फिरवला, थिडकारला आणि शिवबाराजे म्हणाले, आता कशाला विचारता, आम्ही घोड्यावरनं पडलो तेवढे आम्हाला कोट वाटलं, तुम्ही धावत धावत याल, आम्हाला कुशीत घ्याल, लागलंय का नाही पाहाल, तेव्हा नाही आला, आता कशाला विचारता. आपल्या मुलाचे बोल ऐकले आणि मासाहेबांच्या डोळ्यातनं खळदिश्य अश्रू उखळला. मासाहेब म्हणाल्या, शिवबाराजे पडलात तुम्ही, पण वेदना आमच्या काळजाला झाल्या. क्षणभर वाटलं होतं यावं धावत घ्यावं कुशीत तुम्हाला, पण आम्ही स्वतःला रोखलं राजे. शिवबाराजाने विचारलं का, आणि मासाहेब म्हणाल्या, का, कारण उचलणारं कुणी असलं की पडणाऱ्याला जोर येतो. उचलणारं कुणी असलं की राजे पडणाऱ्याला जोर येतो. आम्ही तुमच्याकडून रयतेला आधार द्यायची अपेक्षा करतो आहोत आणि तुम्हाला जर आमचा आधार लागत असेल तर तुम्ही स्वराज्य कसे उभा करणार. ज्या माणसाला इतरांचा आधार लागतो तो माणूस इतरांना आधार कधीच देऊ शकत नाही. आम्ही तुमच्यात ते स्वयंपूर्ण राजे पाहतो आहोत, जे असंख्यांच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवतील आणि असंख्यांचा आधार बनतील. लढू दिलं पाहिजे, पडू दिलं पाहिजे, मुलांना वादळांशी झुंजू दिलं पाहिजे, संकटांशी खेळू दिलं पाहिजे. तेव्हाच तर घडतील. लागू द्या ना, खर्चोटू द्या, रक्त येऊ द्या, वेदना होऊ द्या, कळू द्या, तेव्हाच तर ती घडतील.